शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुमच्याकडं वांगी, टोमॅटो किंवा इतर पिकं आहेत आणि ह्या पिकांमध्ये तुम्हाला किडींची समस्या जाणवते. 100% जाणवते, कारण नियोजन हे आपलं व्यवस्थित बसत नाही किंवा चुकीच्या फवारण्या किंवा चुकीची वेळेवर फवारणी जरी झाली तरी ह्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. वांगी असेल, टोमॅटो असेल किंवा इतर कोणतीही पिकं असतील, भाजीपाला, फळबाग, ह्या पिकांमध्ये आपल्याला फुलोरा एकदा सुरू झाला की फुलोऱ्यानंतर फळ अवस्था आणि फळ अवस्थेमध्ये आपल्याला बराच वेळा अळीने फळ पोकरलेलं पाहायला मिळतं. अर्थात याच्यामध्ये वांगी पीक असेल तर शेंडअळी असेल, फळ पोकरणारी अळी असेल, टोमॅटो असेल तर फळाला लागणारी अळी असेल. तर ह्याच्या समस्येसाठी आपल्याला स्प्रे करणं, थोडक्यात वेळेवर स्प्रे करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकच सोल्युशन असं सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फुलकळी पण वाढणार आहे आणि फुलकळी वाढत असताना जे पतंग फुलकळीमध्ये अंडी घालतो त्याच्या नियंत्रणासाठी, तसेच अळीचा नायनाट व्हावा याच्यासाठी एक फवारणी सांगणार आहे. जी फवारणी तुम्हाला साधारण पिकाच्या अवस्थेनुसार, म्हणजे फुलकळीपासून फळ लागण्याचा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये तुम्हाला ही फवारणी करायची आहे. तर ही कोणती फवारणी आहे? तर फुलकळी लागण्यासाठी आपल्याला औषध लिमिटेडचे अवॉर्ड हे वापरायचे आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सोडियम पॅरा नायट्रोफेनोलेट हा घटक पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये आपल्याला फुलकळी वाढवण्यासाठी अतिशय जास्त प्रमाणामध्ये मदत होते. तसेच याचा वापर जो आहे हा 15 लिटर पाण्यासाठी 2 ml इतका आहे. अर्थात क्वांटिटी खूप कमी आहे, परंतु रिझल्ट मात्र जबरदस्त आहेत. आणि याच्यासोबत आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला डेल्टामिथ्रिन 2.8 EC फॉर्म्युलेशनमध्ये हा घटक आपल्याला पाहायला मिळतो, जो तुम्हाला अळीचं नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे. मग ते पीक वांगी असो, टोमॅटो असो किंवा इतर अजून कोणतंही इतर पीक असो, भाजीपाला पीक असेल, फळ पीक असेल, कांदा असेल किंवा इतर कोणतंही पीक, ज्या पिकामध्ये आपल्याला अळीचा त्रास आहे त्या पिकासाठी आपल्याला ॲनिमल हे प्रोडक्ट आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आहे. याचा वापर जो आहे प्रति 15 लिटर पंपासाठी 7 ml किंवा अगदीच 20 लिटरचा पंप असेल तर जास्तीत जास्त 10 ml पर्यंत आपल्याला याचा वापर करायचा आहे. तर याची फवारणी करताना शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करायची. जास्त उन्हामध्ये याची फवारणी टाळायची, कारण इव्हॅपोरेशन होण्याचा धोका जास्त असतो, परिणामी आपल्याला रिझल्ट मिळत नाही. तसेच मित्रांनो, फवारणी करत असताना पाण्याचा pH बरोबर आहे का हे देखील पहा, कारण ह्या फवारण्या वेळेवर घेणं महत्त्वाचं आहेच, परंतु यांचा रिझल्ट मिळणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाण्याचा pH असेल, त्यासोबत वातावरणाची कंडिशन असेल, ह्या कंडिशन पाहूनच आपल्याला हे स्प्रे घ्यायचे, जेणेकरून कमीत कमी फवारण्यामध्ये आपल्याला ह्या अळीचं नियंत्रण करता येईल. तर मित्रांनो, फुलकळी आणि अळीचं नियंत्रण वाढण्यासाठी ॲनिमल आणि अवॉर्ड ह्या दोन्ही कॉम्बिनेशन नक्की वापरा, ज्याचा रिझल्ट अफलातून आहे. आणि हा रिझल्ट तुम्हाला कसा मिळतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.